गुड मॉर्निंग सर्वांना. आर्थिक सर्वेक्षण 2024 वर आपली जी 3 दिवसीय कार्यशाळा सुरू आहे, त्याचा आज दुसरा दिवस आहे. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि जास्त वेळ न घालवता आपण लगेच आजचं आपलं जे सत्र आहे त्याला सुरुवात करूयात. तर आर्थिक सर्वेक्षण 2024 याचा आपण अभ्यास करतोय. UPSC आणि MPSC परीक्षांच्या दृष्टीने हे कसं महत्वाचं आहे, हे कालच्या क्लासमध्ये तुम्हाला मी सांगितलंय. जे विद्यार्थी मित्र-मैत्रिणी कालच्या आपल्या क्लासला नव्हते, सर्वात पहिले तर मी त्यांना माझा परिचय करून देतो. मी स्वप्नील हडपे. ही कार्यशाळा जी आहे, ती मी घेणार आहे, घेतोय आणि कालच्या क्लासला जे विद्यार्थी मित्र-मैत्रिणी नव्हते, ते आपला जो व्हिडिओ आहे कालच्या क्लासचा YouTubeवर बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्हाला YouTube थंबनेल दिसेल तिथे. त्या आजचा क्लासचा जो व्हिडिओ आहे, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ती लिंक टाकूयात कालच्या क्लासची, जेणेकरून जे काल नव्हते त्यांना काल काय शिकवण्यात आलं ते पण त्यांना नीट बघता येईल. ओके, चला आजच्या क्लासला आपण सुरुवात करूयात. त्याच्या आधी एक थोडक्यात रिकॅप घेऊयात. कालच्या क्लासमध्ये नेमकं आपण काय केलं, कुठकुठले टॉपिक्स बघितले. तर इकॉनॉमिक सर्वेचा जो पहिला चॅप्टर आहे, स्टेट ऑफ द इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेची स्थिती, आपण त्याचा अभ्यास करत होतो. मी तुम्हाला सांगितलं की एक मोठा चॅप्टर आहे तो आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात. बऱ्याचशा ज्या आर्थिक संकल्पना आहेत, कन्सेप्ट्स आहेत, त्या कव्हर होतात. देशाची आर्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे, याचा अंदाज आपल्याला त्या पहिल्या चॅप्टर मधून येतो. तर आपण त्यात जीडीपी बद्दल बघितलं. ठीक आहे, जीडीपी वाढीचा जो दर मागच्या वर्षी होता, मागच्या आर्थिक वर्षात आणि या आर्थिक वर्षात असण्याची जी शक्यता वर्तवण्यात आली आहे, आपण त्याचा अभ्यास केला. त्यानंतर आपण महागाई बद्दल बघितलं, इन्फ्लेशन बद्दल. रिटेल इन्फ्लेशन किंवा हेडलाईन इन्फ्लेशन, त्याचे जे 2 प्रकार आहेत, कोर इन्फ्लेशन आणि फूड अँड एनर्जी इन्फ्लेशन, अन्न आणि ऊर्जा महागाई यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं. काय ट्रेंड आहे, महागाई वाढतंय आपल्या देशात, कमी होतंय, कशा पद्धतीचा ट्रेंड आहे, चार्ट आहे जो इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये दिला आहे, आपण त्याचाही काल अभ्यास केला. त्यानंतर आपण करंट अकाउंट डेफिसिट किंवा चालू खात्यातील तूट काय असते, हे नीट पद्धतीने आपण समजून घेतलं. त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो आणि आपल्या देशातली जी करंट अकाउंट डेफिसिटची स्थिती आहे, आपण त्याच्याबद्दल ही माहिती घेतली. आज त्याच्या पुढे आपण जाऊयात. पहिल्या चॅप्टर बद्दल आपण बोलूयात. काही महत्वाचे जे कन्सेप्ट आहेत ते राहिले आहेत, ते आज आपण कंटिन्यू करूयात. वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट. काय असते वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय नेमकं, तर ते सर्वात पहिले जाणून घेऊयात. एकूण खर्च वजा एकूण मिळकत कर्ज वगळता सरकारचा एकूण खर्च जो होतो, सरकार वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च करतं. जसं की शिक्षणावर, नागरिकांना आरोग्य सेवा देण्यावर, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवण्यावर, इतर ज्या सरकारी योजना असतात त्याच्यासाठी सरकार पैसा खर्च करते. रेल्वे झालं, बाकी हे जे सरकारचे उपक्रम आहे याच्यावर खर्च होतो. तर हा जो एकूण खर्च आहे सरकारचा वजा एकूण मिळकत, सरकारला किती पैसे मिळाले. जेव्हा आपण तूट म्हणतो, डेफिसिट, डेफिसिट कधी निर्माण होतं, जेव्हा खर्च जास्त असतो आणि मिळकत किंवा आवक कमी असते. कुणाच्याही बाबतीत असो, सरकारच्या बाबतीत असो, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असो किंवा एखाद्या हाऊस होल्डच्या बाबतीत असो. समजा एक घर आहे, एक परिवार आहे, कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातला जो कर्ता व्यक्ती आहे, जो कमावणारा व्यक्ती आहे, त्याचा समजा पगार आहे ₹70,000. पण त्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च होतोय ₹80,000. आता काय झालं? इथे या उदाहरणामध्ये खर्च जास्त आहे, मिळकत कमी आहे. त्याच्यामुळे तूट निर्माण होईल, डेफिसिट निर्माण होईल. मग ही डेफिसिट किंवा तूट आपण कशी मोजू? तर एकूण खर्च वजा एकूण मिळकत. खर्च आहे 80,000, मिळकत आहे 70,000, म्हणजे तूट जी निर्माण झाली आहे ती 10,000 ची झाली आहे. सरकारच्या बाबतीतही ज्यावेळेस आपण तूट मोजतो, वित्तीय तूट मोजतो, तर
आपण तेच समीकरण वापरतो इथे. एकूण खर्च वजा एकूण मिळकत. पण याच्यात काय होतं, सरकारला जी मिळकत येते, सरकारकडे जे काही पैसे येतात, त्याच्यात एक वाटा जो असतो, तो कर्जाचाही असतो. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, आपला खर्च भागवण्यासाठी कर्ज घेतात. देशांतर्गत कर्ज घेतात. परकीय कर्ज पण घेतात. बाहेरच्या देशांकडून किंवा बाहेरच्या ज्या इतर परकीय संस्था आहेत, त्यांच्याकडूनही कर्ज घेतात. मग वित्तीय तूट मोजत असताना आपण काय करतो, या मिळकतीमध्ये सरकारला जी मिळकत मिळते, जो इन्कम येतोय सरकारला, त्याच्यात आपण या कर्जाचा विचार करत नाही. अशा प्रकारे जी तूट मोजल्या जाते, तिला वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट असं म्हणतात. एक दुसऱ्या प्रकारची तूट आहे, तिला म्हणतात प्राथमिक तूट, प्रायमरी डेफिसिट. काय आहे प्राथमिक तूट, प्रायमरी डेफिसिट ते जाणून घेऊयात. आता पहिले जी आपण कन्सेप्ट बघितली, वित्तीय तूट, याच्यात आपण काय केलं, की सरकारला जी मिळकत मिळते याच्यामध्ये आपण कर्जाला वगळून टाकलं. कर्जाचा विचार केला नाही, की कर्ज घेऊन सरकारला किती मिळकत मिळते, आपण म्हटलं आम्ही त्याचा विचार करणार नाही. इतर स्रोतांमधून जी सरकारला मिळकत मिळते, आम्ही फक्त त्यांचा विचार करू, कर्जाचा नाही करणार. पण सरकार जे खर्च करते ना, त्याच्यामध्ये पण काही भाग हा कर्जासाठी असतो. ऑलरेडी मागील वर्षात, मागील 1 वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात, 20 वर्षात सरकारने जे काही कर्ज घेतलेलं असेल, त्याच्यावर जे सरकारला व्याज फेडावं लागतं, व्याज द्यावं लागतं, हाही खर्चामध्ये मोजला जातो. मग आता आपण काय करतोय, की जसं सरकारला मिळकत मिळत होती, आपण त्याच्यात कर्जांचा विचार केला नाही, वित्तीय तूट मोजत असताना. आता आपण काय करणार आहे, सरकारचा जो खर्च होतोय, त्याच्यामध्ये पण हा जो व्याजाचा जो भाग आहे, इंटरेस्ट, आपण याचा विचार करणार नाही. म्हणून वित्तीय तूट वजा मागील वर्षांच्या कर्जावर भरलेले व्याज, असं जर आपण केलं, तर आपल्याला प्राथमिक तूट मिळते किंवा प्रायमरी डेफिसिट मिळतो. याचं महत्व काय प्रायमरी डेफिसिटचं? आपल्याला कळतं, की आता मागे सरकारने किती कर्ज घेतलं होतं, त्याच्यावर आता किती व्याज भरत आहे, जे भूतकाळाच्या गोष्टी आहे. किंवा आता सरकार किती कर्ज घेत आहे, आपली गरज भागवण्यासाठी. आपण आता या कर्जांचा आणि व्याजांचा विचार करणार नाही. आपण साधा विचार करू. याला प्राथमिक का म्हटलंय, प्रायमरी का म्हटलंय ते लक्षात घ्या. कारण याच्यात अगदी साधं म्हटलंय, की आम्ही कर्जाचा किंवा व्याजाचा विचार करणार नाही. सरकारला आपल्या मेहनतीतून किंवा आपल्या कमाईतून किती पैसे मिळत आहे आणि सरकार किती खर्च करतोय आणि त्यामुळे किती तूट तयार होते, आम्ही फक्त त्याचा विचार करू. मिळकत वाढवण्यासाठी सरकारने किती कर्ज घेतलं किंवा किती घ्यायला पाहिजे, आम्ही याचाही विचार करणार नाही. आणि ज्या भूतकाळात गोष्टी घडून गेल्या, सरकारने मागच्या वर्षी कर्ज घेतलं होतं, त्याच्या आधी कर्ज घेतलं होतं, त्याच्यावर आता सरकार व्याज देत आहे, आम्ही त्याचाही विचार करणार नाही. फक्त सध्याचा वर्तमान काळाचा विचार करू, की सरकारला मिळत किती आहे, त्याच्यातून सरकार खर्च किती करत आहे. आणि याच्यात जी तफावत निर्माण होते, त्यामुळे जे तूट जी तयार होते, त्याला प्राथमिक तूट म्हटलं जातं किंवा प्रायमरी डेफिसिट म्हटलं जातं. ही दुसऱ्या प्रकारची तूट आहे. तिसऱ्या प्रकारची तूट बघा, महसुली तूट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट. आपल्याला माहिती आहे, की सरकारला जी मिळकत मिळते, तर 2 प्रकारची मिळकत असतात प्रामुख्याने आणि 2 प्रकारचे खर्च असतात सरकारचे. महसुली मिळकत आणि भांडवली मिळकत. रेव्हेन्यू रिसिप्ट, महसुली मिळकत. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्च. आणि एक असतं भांडवली किंवा कॅपिटल. कॅपिटल रिसिप्ट, भांडवली मिळकत आणि कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च. फार जास्त डिटेलमध्ये याच्यात जात नाहीये मी. कारण गव्हर्नमेंट बजेटिंग हा जेव्हा आपण टॉपिक शिकू अर्थशास्त्रामध्ये, त्यावेळेस याच्यावर आपण सखोलपणे चर्चा करू शकतो. इकॉनॉमिक सर्व्हेच्या या कार्यशाळेमध्ये फार जास्त यावर चर्चा करणं योग्य नाही.
मग महसुली तूट काय असते, रेव्हेन्यू डेफिसिट काय असते, तर अगदी साधा आहे. सरकारचा एकूण महसुली खर्च वजा एकूण महसुली मिळकत. महसुली खर्च, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये काय येतं? अशा गोष्टी, अशा खर्च ज्याच्यामुळे सरकार पुढे कुठलं संसाधन किंवा ऍसेट निर्माण होत नाही. उदाहरणार्थ सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, जे 2004च्या आधी सरकारी नोकऱ्यांमध्ये लागले, त्यांना मिळत असले, त्यांना सरकार जे पेन्शन देतं ते. एखादं सरकारी कार्यालय आहे, उदाहरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय, एखादं मंत्रालय आहे, त्याच्या देखरेखीसाठी जो खर्च होतो, स्टेशनरीवर हा तो, फर्निचरवर, हे अशा प्रकारचे जे खर्च आहेत, हे महसुली खर्चामध्ये येतात. महसुली मिळकत म्हणजे काय? तर सरकार जी फी लावते, फाईन लावते, आपण जे एखादं कोणी घर विकत घेते किंवा जमीन विकत घेते, तर आपण स्टॅम्प ड्युटी भरतो वगैरे वगैरे. हे येतं महसुली मिळकतीमध्ये, रेव्हेन्यू रिसिट्स. कर, टॅक्सेस, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष महसुली मिळकतीमध्ये येतात. तर यांचा मधला जो फरक आहे, महसुली खर्च आणि महसुली मिळकत. जर खर्च जास्त असेल, मिळकत कमी असेल, तर तूट निर्माण होणार आणि या तुटीला महसुली तूट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट म्हटलं जातं. या 3 प्रमुख तुटी असतात अर्थव्यवस्थेमध्ये. वित्तीय तूट, प्राथमिक तूट आणि महसुली तूट. आता आर्थिक सर्वेक्षणामध्ये या तुटींबद्दलचं काय चित्र दिलेलं आहे ते बघा. आता हा जो इथे ग्राफ दिला आहे, याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की वित्तीय वर्ष 2021 मध्ये तुटींचं प्रमाण खूप जास्त होतं. तिन्ही तुटी बघा, वित्तीय तूट, महसुली तूट आणि प्राथमिक तूट. हे वित्तीय तुटीसाठी आहे. निळ्या रंगाची जी लाईन दिसते ती, लाल रंगाची जी रेष आहे ती महसुली तूट दर्शविते आणि हिरव्या रंगाची जी रेष आहे ती प्राथमिक तूट किंवा प्रायमरी डेफिसिट दर्शविते. तुम्ही बघा, फिस्कल इयर 2021 म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 हे वर्ष आहे. आपल्याला माहिती आहे की या वर्षात बरेच महिने आपल्या देशात लॉकडाऊन होता. कोविड-19चा प्रादुर्भाव होता. संसर्ग पूर्ण देशात पसरला होता. बरेच महिने लॉकडाऊन मध्ये गेले आणि त्याच्यामुळे जी आपली आर्थिक वाटचाल आहे ती कुठेतरी मंदावली आणि मग त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी सरकारला मिळकतीपेक्षा जास्त खर्च करावा लागला. मिळकत कमी झाली कारण टॅक्सेस कमी जमा झाले. भांडवली मिळकत होती सरकारची, ती पण कमी झाली कारण मागणी कमी झाली होती बाजारपेठेमध्ये. फक्त आपल्या देशांतर्गतच नाही, परकीय बाजारपेठांमध्ये पण वस्तूंची मागणी कमी झाली. त्याचा फटका कुठेतरी आपल्या अर्थव्यवस्थेला पडला आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी मग सरकारने काय केलं, जास्त खर्च केला. मिळकत ऑलरेडी कमी झाली होती, खर्च वाढवला आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा प्रत्येक तूट ही खूप उंचावर आहे. वित्तीय तूट जीडीपीच्या 9.2% झाली होती इथे. महसुली तूट आपल्या जीडीपीच्या 7.3% गेली होती. प्राथमिक तूट जीडीपीच्या 5.7% एवढं उच्च प्रमाण होतं या तिन्ही तुटींचं. नंतर बघा पुढच्याच वर्षी या झपाट्याने कमी झाल्या. तिन्ही तुटी बघा, हा ग्राफ एकदम असा घसरगुंडीसारखा खाली येतोय कारण चांगल्या प्रमाणात या तिन्ही तुटी ज्या आहेत त्या कमी झाल्या. सध्याची स्थिती अशी आहे, एक जो अंदाज आहे फिस्कल इयर 2024 बद्दलचा, प्रोव्हिजनल अकाउंट, अजून एकदम कन्फर्म आकडेवारी आपल्याकडे आलेली नाहीये, पण एक अंदाज जो दिसतो, एक चित्र जे दिसते आपल्याला की मागच्या वित्तीय वर्षामध्ये 2023-24 या वर्षामध्ये वित्तीय तूट जी आहे ती 5.6%वर आली.
कोविडच्या वर्षामध्ये बघा किती गेली होती, 9.2%. तिथून आता खाली आली आहे 5.6%. लक्षणीय घसरण आहे आणि ही चांगली बाब आहे. फार जास्त प्रमाणात तूट असणं हे कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असतं. कारण काय होतं, की जेव्हा एखादं सरकार खूप मोठ्या प्रमाणात तूट निर्माण करते, ती येणाऱ्या पिढ्यांवर त्याचं बोझं जे आहे, त्याचं ओझं जे आहे, ते देत असते ती. कारण तूट कोणाला तरी भरून काढावी लागते. आपण कर्ज घेतलं कुणाकडून तरी, कोणाला तरी भरावं लागणार ते. परतफेड करावी लागणार त्याची. असं नाही होत, की घेतलं आणि विसरून गेलं. सरकारच्याही बाबतीत ते लागू होतं. ठीक आहे. तर वित्तीय तूट जी आहे, त्याच्यामध्ये चांगली घसरण दिसली आपल्याला. त्याच्यानंतर महसुली तूट बघा, कोव्हिडच्या वर्षात 7.3% होती, जी आता 2.6% वर आली आहे. जवळपास 5% घसरण महसुली तुटीमध्ये झाली आहे. त्याच्यानंतर प्राथमिक तूट पण तुम्ही बघा 5.7% होती कोव्हिडच्या वर्षामध्ये, आता ती 2% आली आहे. म्हणजे तुटी किंवा डेफिसिटच्या बाबतीत जर आपण विचार केला मागच्या आर्थिक वर्षाचा, तर आपली कामगिरी चांगली राहिली आहे. तुटी कमी झालेल्या आहेत. सेम असंच चित्र. आता हे जे आपण बघितलं हे तर देशाच्या पातळीवर आहे किंवा केंद्रीय सरकारच्या बाबतीत आहे. राज्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं, तर राज्यांनी पण फार चांगली कामगिरी केलेली इथून दिसून येते. हे 23 राज्यांचं आहे. इथे जो हा ग्राफ दाखवला, हा 23 राज्यांचा आहे. वित्तीय तुटीचं दिलंय इथे. ग्रॉस फिस्कल डेफिसिट. 23 राज्यांची आकडेवारी जी आहे, ती सरकारने इथे संकलित केलेली आहे आणि मांडली आहे या ग्राफमध्ये. तुम्ही बघा हे कोविडचं वर्ष आहे. FY21. वित्तीय तूट जी आहे राज्यांची, ती 3.9% वर पोहोचली होती देशाच्या जीडीपीच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणजे त्याचा जर संदर्भ घेतला भारताच्या जीडीपीचा, तर राज्यांची वित्तीय तूट या वर्षी 3.9% म्हणजे जवळपास 4% वर पोहोचली होती जीडीपीच्या. कोविडचं वर्ष होते. तिथून बघा परत ही खाली आली आहे 2.7%वर. त्याच्यानंतर 2.6%. इथे मागच्या वर्षी थोडीशी वित्तीय तूट वाढलेली आहे. याचं कारण मी काल तुम्हाला सांगितलं, की मागचं वर्ष जे आहे ते आपल्या कृषीसाठी, आपल्या उद्योगांसाठी, आपल्या परकीय व्यापारासाठी असं खूपसं अनुकूल नव्हतं. जिओपॉलिटिकल टेन्शन्स जे आहेत, रशिया युक्रेनमध्ये असो किंवा इराण आणि अमेरिकेमध्ये असो, त्याचा परकीय व्यापारावर फटका पडला. मॉन्सून, मागच्या वर्षी मॉन्सून जो आहे जसा आपल्याला अपेक्षित होता किंवा एक ज्याची आपण आशा करत होतो, तसा मॉन्सून झाला नाही, तसा पाऊस झाला नाही. बऱ्याचशा ठिकाणी दुष्काळ होता, पाण्याची कमतरता होती. त्याच्यामुळे कृषीवरही त्याचा फटका पडला. ठीक आहे. तर आणि बाकी अशा काही गोष्टी होत्या. काल आपण डिटेलमध्ये त्याला डिस्कस केलंय. तर याच्यामुळे बघा, की सरकारची आवक किंवा मिळकत जी आहे ती कमी झाली आणि त्यामुळे इथे कुठेतरी ही तूट जी आहे, ही अल्प प्रमाणात वाढलेली आहे. पण ओव्हरऑल तसं जर बघितलं, तर चांगलं चित्र आहे कारण 3% खाली आहे. असं म्हणतात, की म्हणजे एक अ, समज आहे, की जर राज्यांची वित्तीय तूट देशाच्या जीडीपीच्या 3% पर्यंत किंवा त्याच्या खाली असेल, तर असं घाबरण्याचं किंवा चिंतेचं कारण नाहीये. चिंतेचं कारण कधी असतं, जेव्हा 3% वर जाते वित्तीय तूट. पण इथे आपण बघू शकतो, की मागच्या या 3 वर्षांमध्ये चांगलं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आणि यावर्षी पण आशा अशीच आहे, की ते 3% खाली असेल. ठीक आहे. तर आपण जर तुटींचा विचार केला, तर सध्या परिस्थिती जी आहे ती चांगली आहे. कोविडचा जो फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसला होता, त्याच्यातून आपण म्हणू शकतो, की आपण लवकर आणि चांगल्यारीत्या बाहेर पडलोय. त्याच्यानंतर कर्जांचा विचार करू किंवा डेट. डेटचा विचार करू आपण. तर हा एक ग्राफ लक्षात घ्या. त्याच्यातून बरचसं चित्र जे आहे, ते क्लिअर होतं. इथे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं जे कर्ज आहे, ते याच्यात दाखवण्यात आलंय. या ज्या कॅन्डल्स तुम्हाला दिसतंय, हे कंबाइंड लायबिलिटीज ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत. केंद्र सरकारने आणि सर्व राज्य सरकारने
आपल्या देशात जेवढेही राज्य आहेत त्या सगळ्यांनी मिळून जे कर्ज घेतलंय किंवा त्यांच्यावर जे दायित्व आहे कर्जाचं ते याच्यात दाखवण्यात आलं आहे. पहिले या कॅन्डल समजून घ्या, मग ही जी लाल रेष जी आहे, तो जो ग्राफ आहे तो समजून घेऊ. तुम्ही बघा इथे फिस्कल इयर 21 कोविडचं वर्ष. केंद्र आणि राज्य सरकारांचं कर्ज जे आहे ते आपल्या जीडीपीच्या जवळपास 90% पोहोचलं होतं. पूर्वीच्या स्लाइडवर मी सांगितलं तुम्हाला की कोविडच्या जे वर्ष होतं 2020-21 याच्यामध्ये काय झालं. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांच्या मिळकती कमी झाल्या, खर्च वाढला. तर याच्यामुळे तुम्ही बघा इथे कर्जाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. जीडीपीच्या 90% इथे गेलेलं आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही बघा की हे झपाट्याने कमी झालं. सध्याचं जे कर्जाचं प्रमाण आहे ते जवळपास आपल्या जीडीपीच्या तुम्ही म्हणू शकता की जवळपास 83% आहे. 83%. इथे बघा हा ग्राफ जवळपास इथे जातो 85%, 83% पर्यंत हा ग्राफ येतो. बऱ्याच लोकांना वाटतं की कर्ज जी आहे ही नकारात्मक गोष्ट आहे किंवा सरकारने कर्ज घ्यायला नको. कर्ज एका प्रमाणाच्या बाहेर गेलं मग ती नकारात्मक गोष्ट होते. पण काही प्रमाणापर्यंत कर्ज आवश्यक आहे आणि ती गरज असते सरकार. आणि सरकार कर्ज घेत आहे याचा अर्थ हा मग एक अर्थ असाही निघतो जर एका दृष्टीने विचार केला की सरकारचा उद्देश जो आहे तो कल्याणकारी आहे. वेलफेअरिस्टिक ऑब्जेक्टिव्ह आहे सरकारचा आणि ती प्रशंसनीय बाब आहे. हा पण त्या वेलफेअरच्या नादात अर्थशास्त्र जे आहे याच्यातले जे गणित आहे ते बिघडायला नको. त्याच्यामुळे ठीक आहे कर्ज दरवेळेस वाईट असतं असं नाही. इथे तुम्ही बघा कर्जाचं प्रमाण कमी झालंय. तुम्ही बघा इथे लाल जी रेष दाखवली आहे ती आहे देशांतर्गत कर्ज किंवा डोमेस्टिक लायबिलिटीज. असं कर्ज जे सरकारने देशाच्या आतूनच घेतलं. देशामधील ज्या वित्तीय संस्था आहेत, बँका आहेत वगैरे त्यांच्याकडून किंवा बॉन्ड्सच्या माध्यमातून. तुम्ही बघा साधं उदाहरण म्हणजे एनएससी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्टामधून वगैरे जे आपल्याला मिळतात. किसान विकास पत्र, केव्हीपी. अगदी म्हणजे प्राथमिक प्रकारचे बॉन्ड आहेत. याच्यापेक्षाही वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स असतात, सिक्युरिटीज असतात. ज्या सरकार वित्तीय संस्थांना आणि व्यक्तींना देते आणि त्यांच्याकडून त्याच्या मोबदल्यात कर्ज घेते. सरकारला त्याच्यावरही व्याज द्यावं लागतं. ठीक आहे. तर देशांतर्गत कर्ज जे आहे हे मोठ्या प्रमाणात सरकारने घेतलेलं आहे आणि ही चांगली बाब आहे. कारण जेव्हा सरकार देशांतर्गत किंवा देशाच्या आतूनच कर्ज घेते, सरकारचं त्याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण असतं. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे करन्सी फ्लक्च्युएशन ज्याला आपण म्हणतो. उदाहरणार्थ सरकारने समजा अमेरिकेकडून कर्ज घेतलं. आपण बघतोय की डॉलरच्या किमती वाढत चालल्या. म्हणजे पहिले ₹50 होतं. $1 किंमत ₹50 होतं. मग 60 झालं, 70 झालं. असं हळू-हळू वाढत आता 80च्या घरात येऊन पोहोचली डॉलरची किंमत. तर सरकारने समजा अमेरिकेकडून जास्त कर्ज घेतलं. काय होईल? परतफेड करताना सरकारला जास्त पैसे मोजावे लागतील. कशामुळे? करन्सी फ्लक्च्युएशन. चलनाचं जे मूल्य आहे त्याच्यामध्ये जी उतार-चढाव झाली आहे त्याच्यामुळे. त्याच्यामुळे देशांतर्गत जेव्हा सरकार कर्ज घेते ना, तर तिथे तो धोका नसतो. कारण समजा सरकारने एसबीआय कडून किंवा बँक ऑफ महाराष्ट्राकडून, बँक ऑफ बडोदाकडून किंवा खाजगी व्यक्तींकडून कर्ज घेतलं रुपयांमध्ये. चलन आहे रुपये. याच्या किमतीत फार जास्त फरक होणार नाहीये. एकच चलन वापरलं आहे. त्याच्यामुळे परतफेड करताना सरकारला ते सोपं जाणार आहे. दुसरी गोष्ट जेव्हा सरकार देशांतर्गत कर्ज घेते, सरकारचं बरचसं त्याच्यावर नियंत्रण असतं. कारण वित्तीय क्षेत्रामध्ये सरकारचं एक मोठं योगदान असतं किंवा सरकार एक जे आहे, एक प्रमुख प्लेयर असतो, एक प्रमुख त्याच्यामधला समभागधारक असतो, स्टेक होल्डर असतो त्याच्यातला. त्याच्यामुळे अचानक असं काहीतरी घडलं आणि गोष्टी हाताबाहेर चालल्या गेल्या, असं होत नाही सहसा. त्याच्यामुळे देशांतर्गत कर्जाचं प्रमाण तुम्ही बघा इथे जे वाढलं आहे, ती चांगली गोष्ट आहे. की आता सरकार जास्त विदेशांकडे बघत नाही की इतर देशांकडे किंवा परकीय ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे बघत नाही.
कर्जासाठी. परकीय संस्था म्हणजे जे आता काही आंतरराष्ट्रीय संस्था आहे, समजा वर्ल्ड बँक झालं. पहिले असं होतं की सरकार या संस्थांकडे जास्त बघायचे, कारण देशामध्ये तेवढा विकास झाला नव्हता आपला. आजपासून 30-40 वर्ष आधीच्या गोष्टी करतोय आपण. आताही असं नाही की सरकारने वर्ल्ड बँककडून कर्ज घेणं थांबवलं, पण आता आपण त्या प्रमाणात घेत नाही, कारण तुम्ही बघा की आता देशांतर्गत कर्जाचं प्रमाण इथे वाढत चाललंय. ठीक आहे, ही चांगली बाजू आहे. त्याच्यानंतर जर राज्यांचा आपण विचार केला, हे फक्त राज्यांचा आपण विचार केला, तर राज्यांचं पण जे कर्जाचं जे ओझं आहे, ते कमी होत चाललंय. परत इथे आपण 23 राज्यांचाच विचार केला, कारण यांचीच आकडेवारी सरकारपर्यंत पोहोचली आहे. ठीक आहे. तर कोविडचं वर्ष आहे. फिस्कल इयर 2021. या वर्षात तुम्ही बघा, जे राज्य आहेत, हे 23 राज्य जे आहेत, यांचं एकूण कर्जाचं जे प्रमाण आहे, ते जीडीपीच्या 30.2% पर्यंत पोहोचलं होतं यावर्षी. पण त्याच्यानंतर हे कमी होत गेलेलं आहे. मागच्या वर्षी हे प्रमाण 27.5% होतं आपल्या देशाच्या जीडीपीच्या. जी की चांगली गोष्ट आहे. सस्टेनेबल किंवा आपण म्हणू शकतो की शाश्वत आहे. याला काही म्हणजे अशा काळजीची याच्यात काही बाब नाहीये. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की तुम्ही बघा की फिस्कल इयर 23 या वर्षात हा ग्राफ इथे होता. इथे थोडीशी याच्यात वाढ झालेली आहे. म्हणजे मागच्या वर्षी. मागच्या वर्षी केंद्र आणि राज्य सरकारांचं जे कर्ज होतं, एकूण कर्ज, त्याच्यात थोडीशी वाढ झाली. कशामुळे झाली ते लक्षात घ्या. कारण आपल्या देशात, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये व्याज दर वाढले. आरबीआयने काय केलं? रेपो रेट वाढवला. बेसिकली रेपो रेट म्हणजे काय असतं? असं व्याजदर ज्या व्याजाने आरबीआय इतर बँकांना कर्ज देते. त्याला म्हटलं जातं रेपो रेट. तुम्ही बघा की मागच्या वर्षभरात आरबीआयने रेपो रेट वाढवले आहेत. त्याच्यामुळे काय झालं? सरकारला पण कर्ज घेणं महाग झालं. पहिले जे कर्ज स्वस्त याच्यात मिळत होतं, समजा 5% मिळत होतं, आता ते 6% मिळायला लागलं. त्याच्यामुळे तोही एक प्रभाव इथे पडला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारला जे मागच्या वर्षीच्या ज्यावेळेस सरकारने बजेट सादर केलं, त्यावेळेस सरकारला जी अपेक्षा होती जीडीपी वाढीची, त्या प्रमाणात जीडीपीची वाढ झालेली नाहीये. का नाही झाली? आपण परत बघितलं. ऑलरेडी याच्यावर आपण डिस्कशन केलेलं आहे. थोडा वेळ पूर्वी केलं, कालच्या क्लासमध्ये केलं, की आपली आजूबाजूची जी स्थिती आहे, जिओपॉलिटिकल सिच्युएशन, ती तेवढी फेव्हरेबल नव्हती. परकीय व्यापार जो आहे, त्याच्यावर ताण निर्माण झालेला आहे. संरक्षणवाद, प्रोटेक्शनिझम जगामध्ये वाढत चाललंय. इव्हन जे विकसित देश आहेत, अमेरिकेसारखे वगैरे, त्यांच्यामध्ये संरक्षणवाद वाढत चाललाय. म्हणजे ज्या गोष्टी ते आयात करतायत, त्याच्यावर ते जास्त बंधनं लादण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून इतर ज्या बाजारपेठा, इतर ज्या अर्थव्यवस्था आहेत, त्याच्यातल्या कमी वस्तू आपल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि आपल्या देशातल्या जास्त वस्तू त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत. म्हणजे आयात कमी करायची आणि निर्यात वाढवायची. असं धोरण आता जगातल्या बऱ्याच देशांनी, इन्क्लुडिंग जे विकसित देश आहेत किंवा डेव्हलप कंट्रीज आहेत, त्यांनी आता अवलंबलेला आहे. याचा कुठेतरी आपल्याला फटका पडला आणि त्याच्यामुळेच काय झालं, की जो परकीय व्यापार वगैरे जो होता, त्याच्यातून आपल्याला जी मिळकत अपेक्षित होती ती मिळाली नाही. आणि म्हणून सरकारला काय करावं लागलं? कर्ज जास्त घ्यावं लागलं. ते इथे आपल्याला दिसून येतं या ग्राफमध्ये. थोडी वाढ इथे झालेली आहे. ठीक आहे. पुढचा चॅप्टर बघूयात आता. फायनली जो पहिला चॅप्टर होता, तो यशस्वीरित्या आपण कंप्लीट केलेला आहे. पुढचा एक महत्वाचा चॅप्टर बघूयात. 9वा चॅप्टर आहे हा. इकॉनॉमिक सर्व्हे मधला कृषी आणि अन्न व्यवस्थापन. ऍग्रीकल्चर अँड फूड मॅनेजमेंट. आपल्या देशात कृषीचं जे आहे ते अनन्यसाधारण महत्व आहे. कसं आहे ते बघून घ्या. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्या देशातील 42% लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपल्या उदरनिर्वाहासाठी
कृषीवर अवलंबून आहे. म्हणजे जवळपास आपली निम्मी लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे आपल्या उदरनिर्वाहासाठी. आता जेव्हा मी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या म्हणतो, त्याचा अर्थ समजून घ्या. प्रत्यक्षरित्या म्हणजे काय, ज्यांची स्वतःची शेतजमीन आहे, जे स्वतः त्याच्यात काम करतात किंवा त्या शेतजमिनीतून त्यांना जी मिळकत मिळते, त्याच्यावर ते जे त्यांचा उदरनिर्वाह जो अवलंबून आहे, हे प्रत्यक्षरित्या अवलंबून आहे. बरेच लोक अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे. उदाहरणार्थ, भाजीपाला, फळांचा व्यापार करणारे लोक, जे भाजी मंडीमध्ये जी भाजी विकतात, त्यांचं उदाहरण बघा. त्यातले बरेचसे लोक, बहुतांश लोक हे स्वतः शेतकरी नाहीये. हे स्वतः ती भाजी किंवा फळे पिकवित नाहीत. हे काय करतात, फक्त ती मोठ्या मंडईतून किंवा एखाद्या होलसेलर करून ती विकत घेतात आणि मग रिटेल मार्केटमध्ये येऊन ती विकतात. याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतोय. आता हे लोक अप्रत्यक्षरित्या कृषीवर अवलंबून आहेत. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज उदाहरण घ्या. अन्न प्रक्रिया उद्योग, उदाहरण म्हणजे समजा एक टोमॅटो सॉस बनवणारी कंपनी आहे. केचप, टोमॅटो सॉस, ती बनवणारी कंपनी आहे. आता या कंपनीसाठी कच्चा माल काय आहे, तर टोमॅटो. कृषीचं उत्पादन आहे टोमॅटो, शेतात पिकतं. ही कंपनी त्याच्यावर अवलंबून आहे, त्या टोमॅटोवर. या कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत, जे लोक आहेत, ते अप्रत्यक्षरित्या कृषीवर अवलंबून आहे. तर अशा प्रकारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपल्या देशातील जवळपास 42% लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे. हे कृषीचं एक फार मोठं महत्व आहे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. दुसरं बघा, देशाच्या जीडीपी मधला कृषीचा वाटा जो आहे, तो चालू किमतींनुसार जवळपास 18% आहे. आपल्या जीडीपीचा 18% हा कृषीतून येतो. तुम्ही जर इतर प्रगत किंवा विकसित देश जर बघणार, अमेरिका वगैरे सारखे, तर याच्यात कृषीचं योगदान जे आहे ते फार कमी आहे. 5%, 10% फार फार तर या रेंजमध्ये असतं. तुम्ही अमेरिका, UK, फ्रान्स, जर्मनी वगैरे अशा देशांचा विचार केला, तिथे एक मोठा वाटा जो आहे तो उद्योगांचा असतो. 80-85% त्यांचा जीडीपीचा वाटा जो आहे तो उद्योगातून येतो. इतर 10-12% त्यांचं सेवांमधून येतो आणि कृषीचा वाटा फार कमी असतो. आपल्या देशामध्ये अजूनही ती परिस्थिती आलेली नाहीये. आपल्या देशात कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे जीडीपी मध्ये, तो जवळपास 18% एवढा मोठा आहे. आणि हे महत्व आहे कृषीचं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. आर्थिक सर्वेक्षणामध्ये कृषीबद्दल काय सांगितलंय ते लक्षात घ्या. या चार्ट वरून तुम्हाला सांगतो. 2017-18 पासून तर 2022-23 पर्यंतचा हा चार्ट आहे. क्रॉप म्हणजे पिके, लाईव्ह स्टॉक म्हणजे पशुधन आणि मत्स्य उद्योग, फिशिंग किंवा फिशरीज, या 3 गोष्टी या चार्ट मध्ये दर्शविलेल्या आहेत. ठीक आहे. आता बघा, याच्यातून काय लक्षात येतं, एक आपल्या कृषीची काय स्थिती आहे ना, ती या चार्ट मधून तुम्हाला दिसून येईल. नीट समजून घ्या. इथे बघा, इथे वाढीची टक्केवारी दिली आहे की उत्पादन किती टक्क्यांनी वाढलं, ते इथे दर्शविलेलं आहे. इथे बघा, 2017-18 या वर्षामध्ये पिकांची जी वाढ आहे किंवा क्रॉप्सची जी ग्रोथ आहे ती जवळपास 6% आहे. पशुधन यांची वाढ जी आहे ती 8%च्या आसपास आहे आणि मत्स्य उद्योग याच्यामध्ये वाढ जवळपास 16% आहे. तुम्ही बघा, पुढच्याच वर्षी म्हणजे 2018-19 मध्ये पूर्ण सीन चेंज होऊन गेला. हा वाढीचा दर तिन्हीसाठी कमी झाला. पिकांची वाढ तर मायनस मध्ये चालली गेली, म्हणजे वाढ नाही झाली, उलट घसरण झालीये. आदल्या वर्षी जेवढं पीक आपल्या देशामध्ये उत्पन्न झालं होतं त्याच्यापेक्षा कमी पीक उत्पन्न झालंय या वर्षी 2018-19 मध्ये.
पशुधन जवळपास तेवढंच होतं. मत्स्य उद्योगाची वाढ खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली. इथे जवळपास 16% झाली होती यावर्षी. आता ती 8% झाली. त्याच्यानंतर पुढचं वर्ष बघा 2019-20 पिकांची वाढ परत चांगली झाली. जवळपास 6%. पशुधनाची वाढ इथे बघा 8% होती. इथे कमी झाली ती थोडी. 7% वगैरे आली. मत्स्य उद्योग जो आहे, फिशिंग अँड ॲक्वाकल्चर पुन्हा खाली पडलं. वाढ खुंटली त्याची. कमी झाली. हे कोविडचं वर्ष. सगळंच तुम्ही बघा खाली गेलेलं आहे. पिकांची वाढ जो आहे त्याचा दर कमी झाला आहे. पशुधन जे आहे त्याचंही कमी झालेलं आहे आणि हा मत्स्य उद्योग जो आहे याचंही कमी झालेला आहे. त्याच्यानंतर कोविडच्या नंतरचं वर्ष 2021-22 पिकांची वाढ जवळपास तेवढीच आहे. पशुधन तेवढंच आहे. मत्स्य उद्योग यांनी परत आपली वाढ पकडली आहे. ग्रोथ जी आहे ती वरच्या दिशेने गेलेली आहे. इथे बघा पुढचं वर्ष 22-23 परत ही जी वाढ झाली होती मत्स्य उद्योगामध्ये परत खाली आली. पिकांची वाढ वाढली आहे. पशुधन कमी झालं. एकंदरीत काय लक्षात येतं या ग्राफवर? अशाश्वतता, अनप्रेडिक्टेबिलिटी, अनिश्चितता. ग्राफ कधी खाली येतो, कधी वर जातो. काही वर्ष पिके चांगले होतात, तर मत्स्य उद्योगामध्ये घसरण होते. कधी पिकांच्या वाढीमध्ये घसरण झाली, तर मत्स्य उद्योग चांगला चालतोय. कोविड सारख्या ज्या गोष्टी आल्या त्याचा फटका सगळ्यांवर पडतोय या वर्षी बघा. सगळ्यांमध्ये घसरण झाली आहे. ही अनिश्चितता आहे भारतीय कृषीमध्ये. कशामुळे ही अनिश्चितता आहे? त्याचं एक मोठं कारण म्हणजे अजूनही जवळपास आपल्या देशातली 50% जी कृषी जमीन आहे, ती मान्सूनवर, पावसावर, पाण्यासाठी अवलंबून आहे. अजूनही तिथपर्यंत सिंचन व्यवस्था, सिंचनाच्या सोयी पोहोचलेल्या नाहीयेत. मान्सूननुसार चालते आपली कृषी. 2018-19 मध्ये पिकांचं उत्पादन बघा घसरलं. वाढ जी आहे ती नकारात्मक वाढ आहे यावर्षी पिकांची. का बरं? एल निनो. एल निनो वर्ष होतं हे. एल निनो काय असतो? त्याचा भारतीय मान्सूनवर कसा प्रभाव पडतो? याच्यासाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. लिंक इथे आहे. ठीक आहे. तर अशा ज्या भौगोलिक गोष्टी आहेत, ज्याच्यावर आपलं फारसं नियंत्रण नाही. आपली कृषी अजूनही त्याच्यावर अवलंबून आहे. तर याच्यामुळे आपल्याला कृषी जे आपलं क्षेत्र आहे, फक्त आपण कृषी म्हणजे पिकांचा विचार करणार नाही. कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आपण त्याला म्हणू. संलग्न क्षेत्र म्हणजे काय? पशुधन, लाईव्हस्टॉक, मत्स्य उद्योग, फिशरीज. तर याचा पण आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहोत. इव्हन डेअरी पण. लाईव्हस्टॉकमध्येच येतं डेअरी, दूध उत्पादन. आणि ह्या सगळ्या एकमेकांशी रिलेटेड गोष्टी आहेत. कारण तुम्ही बघा पशुधन जरी आपण म्हटलं, लाईव्हस्टॉक, गाई, म्हशी, बकऱ्यांचं, शेळ्यांचं पालन. शेवटी कुठेतरी हे पण पिकांवरच अवलंबून असतात. जे गाई म्हशींना खायला जे देतात, कबाड वगैरे काय त्याला म्हणतात. हे कुठून येतं? हे शेतीतूनच येतं. आता शेतीतच जर काही पिकणार नाही, दुष्काळामुळे किंवा पुरामुळे, तर हे गाई म्हशींना यांचं जे खाद्य आहे हे कुठून येणार? त्याच्यामुळे सगळ्या रिलेटेड गोष्टी आहेत. ठीक आहे.
आर्थिक सर्वेक्षणामध्ये एक दुसरा पण चार्ट देण्यात आलेला आहे. याही चार्टच्या सॉरी, याच्याबद्दलही आपण बघू. उत्पादकता, इंटरनॅशनल प्रोडक्टिव्हिटी. उत्पादन नाही. आता आपण उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी बद्दल बोलूयात. आपले जे प्रमुख खरीप जे पिकं आहेत, त्यांच्याबद्दलचा हा चार्ट आहे. 2022च्या आकडेवारीनुसार हा तयार करण्यात आलाय. जगात आपले जे प्रमुख जे खरीप पिकं आहेत, त्यांची आपल्या देशात त्यांची काय उत्पादकता आहे आणि जगात जी सर्वोच्च उत्पादकता आहे त्या पिकांबद्दल, त्यांची तुलना या चार्टमध्ये केली आहे. तुम्ही बघा पॅडी म्हणजे तांदूळ, भात याची उत्पादकता बघा किती आहे? जवळपास 7,000 किलो प्रति हेक्टर. म्हणजे जगातली जी सर्वोच्च उत्पादकता आहे ती एवढी आहे. आपल्या देशात बघा किती आहे? 4,000 किलो प्रति हेक्टर. बाकी पिकांबद्दलही बघा. जगातली जी सर्वोच्च उत्पादकता आहे ती किती आहे आणि आपली किती आहे? हे खूप मोठं आव्हान आहे भारतीय कृषीपुढे. आपली उत्पादकता खूप कमी आहे. आपल्याकडे शेत जमीन खूप आहे. शेती करणारे लोक पण खूप आहे. पण उत्पादकता किंवा प्रोडक्टिव्हिटी जी आहे, ती आपली कमी आहे. तेवढ्याच एका जमिनीमध्ये, एका हेक्टर जमिनीमध्ये तुम्ही बघा, कुठेतरी जगात 7,000 किलो म्हणजे 60 टन तांदूळ होतोय. आपल्या देशात फक्त 4,000 किलो म्हणजे 4 टनच होतोय. हा 3,000 किलोचा किंवा 3 टनचा फरक आहे. आणि सगळ्याच पिकांच्या बाबतीत, फक्त तांदूळ म्हणूनच नाही. तुम्ही बघा इथे सगळे पिकं, भुईमग असो, सूर्यफूल असो, सोयाबीन असो, सगळ्यांच्या बाबतीत असंच आहे आपल्या देशात. कशामुळे? त्याचं एक मोठं कारण आहे, की आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहे शेती करण्याच्या त्या मागासलेल्या पद्धती आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती झाली आहे, त्याचा पुरेसा वापर आपण आपल्या कृषी क्षेत्रामध्ये करू शकलेलो नाहीये. त्याच्यामुळे आपली उत्पादकता कमी आहे. मॉन्सूनवर अवलंबत्व, लॅक ऑफ मेकॅनायझेशन, मशीन्सचा वापर होत नाही आपल्या देशात पुरेशा प्रमाणात. लहान-लहान जे जमिनीचे तुकडे आहेत, फ्रॅगमेंटेड लँड होल्डिंग्स म्हणतात त्यांना. आजपासून 2 पिढ्यांआधी 100 एकर जमीन होती. मग त्या व्यक्तीला 2 मुलं झाले, त्यांच्यामध्ये वाटणी झाली. 50-50 एकर आली एकाला. मग परत त्यांना 2 मुलं झाले दोघांनाही. प्रत्येकाला 25-25 एकर आली. मग त्यांना परत 2-2 मुलं झाले. 12.5 एकर, 12.5 एकर प्रत्येकाला आली. असं करत-करत जमिनीचे लहान-लहान तुकडे तयार झाले. या लहान-लहान तुकड्यांवर जमीन करणं म्हणजे सॉरी शेती करणं इतकं फायदेशीर नसतं. त्यातल्या त्यात जो लहान शेतकरी असतो, लहान आणि सीमांत शेतकरी ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्मॉल अँड मार्जिनल फार्मर म्हणजे ज्याच्याकडे सरासरी जमीन 2 एकरपेक्षा कमी आहे. असे जे शेतकरी असतात, यांचं उत्पादनही तेवढं होत नाही आणि यांची उत्पादकताही कमी असते. कारण उत्पादकता वाढवण्यासाठी जो खर्च करावा लागतो तेवढे पैसेच नसतात त्यांच्याकडे. एखाद्या शेतकऱ्याकडे समजा 2 एकर जमीन आहे, तो 2 एकरमध्ये काय करणार आहे? 2 एकरसाठी त्याला ट्रॅक्टर घ्यायची पण इच्छा होत नाही. काय या लहानशा जमिनीसाठी 2 एकरसाठी ट्रॅक्टर घ्यायचं? काय चांगल्या दर्जाची बियाणं आणायची? त्यांची किंमत थोडी जास्त आहे. काय कीटकनाशक वापरायचे? काय फवारणी करायची? वगैरे, वगैरे. त्याला फार जास्त इंटरेस्ट नसतो. त्याचं असं असतं, की कसं तरी आपला उदरनिर्वाह त्याच्यावर काढायचा. वाढ करायची, जास्त उत्पादन करायचं, नफा कमवायचा असा दृष्टिकोनच नसतो. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भारतीय कृषीचा. जे जमिनीचे जे लहान-लहान तुकडे आहेत आणि होत चालले दिवसेंदिवस, अजून त्यांचा आकार लहान होत आहे. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. शेतीमध्ये गुंतवणुकीची कमतरता.
जे शेतकरी आहेत त्यांना आपल्या शेतीमध्ये गुंतवणूक करायची एकतर तशी इच्छा पण नसते. दुसरी गोष्ट इच्छा असेल जरी, तर तसा वित्त पुरवठा अजूनही नाहीये आपल्या देशात. अजूनही शेतकरी लोकं जे कर्ज घेतात बँकांकडून वगैरे, ते त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ते भागवण्यासाठीच घेतात. बियाणं, थोडंफार सिंचनाचं काहीतरी केलं, वगैरे, वगैरे अशा याच्यासाठी. काहीतरी मोठं काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून उत्पादकता झपाट्याने वाढली पाहिजे, असं नसतं. आणि दर्जेदार जे इनपुट्स आहेत, क्वालिटी इनपुट्स त्याची कमतरता आहे आपल्या बाजारपेठांमध्ये पण. आणि जिथे ते उपलब्ध पण आहे, तिथे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण त्यांच्या किमतींमुळे. कुठेतरी जागरूकतेचा पण अभाव आहे. शेतकऱ्यांना माहिती नाहीये. जगात काय सुरू आहे? जगातले जे मोठमोठ्या प्रगत देशातले जे शेतकरी आहेत, ते कशाप्रकारे जास्त उत्पादन घेत आहेत, त्यांची उत्पादकता कशी वाढत आहे, त्यांनी कशी वाढवली, याच्याबद्दल आपल्या इथल्या शेतकऱ्यांमध्ये फार जास्त जागरूकता पण नाहीये. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या भारतीय कृषीपुढे. मागे सरकारने जे बिल्स आणले होते, कृषी क्षेत्रामध्ये सुधार करण्यासाठी, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि नंतर सरकारने ते बिल संसदेतून काढून घेतले. तर मला वाटतं, की ती एक संधी जी आहे ती आपण गमावली. कृषी क्षेत्रामध्ये सुधार करण्याची एक चांगली संधी होती. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, की खाजगी गुंतवणुकीशिवाय कुठल्याही क्षेत्राचा विकास होऊ शकत नाही. सरकार म्हणेल, की आम्हीच सर्व करतो. तसं होत नाही. आणि जेवढं जास्त सरकार एखाद्या कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या, कृषी म्हणूनच नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये सरकार जितका जास्त हस्तक्षेप करेल, खाजगी क्षेत्र किंवा खाजगी गुंतवणूकदार जे आहेत ते त्याच्यापासून तेवढे लांब राहतात. भारतीय कृषीच्या बाबतीतही हेच होतंय, हेच झालेलं आहे, की सरकारी हस्तक्षेप एवढा आहे, किमान आधारभूत किंमत आणि वगैरे, वगैरे या ज्या सरकारी मंड्या ज्या आहेत, तिथेच तुम्हाला भाजी विकावी लागेल. अशा प्रकारची जी बंधने आहेत, एएमसी, ॲग्रीकल्चर मार्केटिंग कमिटी, कृषी बाजार समिती वगैरे सारख्या ज्या पद्धती आहेत, खरं म्हटलं तर याच्यामध्ये भ्रष्टाचार गेलेला आहे. आणि याच्यातून फायदा फक्त जे मोठमोठे व्यापारी आहेत, त्यांनाच होतोय. तर मला असं वाटतं, की सरकारने मागे जे बिल बनवले होते, मी हे नाही म्हणत, की ते परफेक्ट होते. त्याच्यात काहीच त्रुट्या नव्हत्या. होत्या, त्याच्यातही त्रुट्या होत्या. पण ते एक सकारात्मक पाऊल होतं, ही सिस्टम बदलण्याच्या दृष्टीने. ती एक आपल्याकडे चांगली संधी होती, जी आपण गमावली. प्रचंड प्रमाणात त्याला विरोध करण्यात आला वगैरे, वगैरे. आपण सगळ्यांनी ते बघितलेले आहे, की दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांनी जे मोर्चे केले वगैरे, कशा पद्धतीने ते केलं, त्याच्यामुळे सरकारवर दबाव वाढला आणि सरकारने ते बिल मागे घेतले. मला असं वाटतं, की जसेच्या तसे ते बिल अवलंबण्यापेक्षा कुठेतरी त्यांच्यामध्ये आवश्यक बदल करून जर आपण या दिशेने पाऊल उचललं असतं, तर एक सकारात्मक पाऊल ठरलं असतं ते भारतीय कृषीच्या विकासासाठीचं. उद्या आपला कार्यशाळेचा शेवटचा दिवस असणार आहे. टायमिंग आपला सेमच असणार आहे. लिंक ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. उद्या जे उरलेले चॅप्टर्स आहेत, त्यातल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या आपण बघूयात. त्याच्यामुळे उद्याचा क्लास पण जसे हे 2 क्लास तुम्ही नियमितपणे अटेंड केले. आज मी बघतोय की बरेच आपले नवीन विद्यार्थी मित्र-मैत्रिणी आजच्या सेशनला जॉइन झाले. तुमचंही स्वागत आहे. आणि उद्याचं सेशन शेवटचं आहे. उद्याच्या सेशन नंतर आपण क्वेशन आन्सर सेशन घेणार आहोत. ठीक आहे? आणि जे काही तुमचे प्रश्न असतील, मोकळेपणाने तुम्ही त्या सेशनमध्ये मांडू शकता. त्यांची उत्तरं देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. ओके? भेटूयात उद्या.